नमस्कार, खरे सांगेनमध्ये मी श्रीरंग खरे। पुण्यामधील वाढती गुन्हेगारी, मोकाट गुन्हेगार, हतबल पोलीस आणि मुजोर यंत्रणेच्या डेडली कॉम्बिनेशनमुळे लागलेली वाट याचं खरं चित्र आपल्यासमोर मांडण्यासाठी आलो आहे। विद्यानगरी, पुण्यनगरी, सांस्कृतिक राजधानी अशी पुण्याची विशेषणं बोथट होत चाललेली आहेत। पुणे हे गुंडांचे माहेरघर, गुन्हेगारांचे पाळणाघर आणि कोयता गँगची राजधानी बनलंय। पुणेकरांना गाडी चालवण्याची शिस्त नाही, ते कुठूनही कुठेही घुसतात, सिग्नल तर देतच नाहीत असं म्हणत मुंबईकर त्यांच्या नावानं बोटं मोडायची एकही संधी सोडत नाहीत। मात्र आता पुण्यात काही वाहन चालक इकडे तिकडे घुसत नाहीत, तर डायरेक्ट लोकांना उडवून मोकळे व्हायला लागलेत। दही, दूध, तूप खाऊन तब्येत कमावणारे पुणेकर आता पुस्तकापुरता मर्यादित राहिलेत आणि काही पुणेकर हे कोकेन, हेरोईन, एमडी आणि चित्रविचित्र नावांचे अंमली पदार्थ नाका तोंडाने होंगून नसानसांमध्ये इंजेक्शन टोचून झिंगायला लागलेत। वीजभर कंबर असलेली पोरं ते आडदांड, सोन्या मोन्या टोन्या, कमरेला घोडे आणि हातात कोयते घेऊन फिरायला लागलेत। यातल्याच काहींनी वनराज आंद्रेकर नावाच्या माजी नगरसेवकाची फिल्मी स्टाईलने हत्या केली। गोळ्या घातल्या, कोयत्या गुप्तीनं वार करून आंद्रेकरांना जागीच आडवा करून टाकला। अवघ्या 29 सेकंदांमध्ये एका माणसाला या जगातून कायमचा नाहीसा केला। घरातील कौटुंबिक वाद असल्याचं पोलीस तपासात उघड झालं। 5-6 स्कूटरवरून आलेले हे तरुण मारेकरी नीट तयारीत आले होते। या सगळ्यांपर्यंत तलवारी, कोयते, बंदुका, पिस्तुलं कशी पोहोचतात याचं कोडं सर्वसामान्यांना पडतं। पुण्याला अमितेश कुमार नावाचे पोलीस प्रमुख लाभलेत। त्यांनी सगळ्यात पहिलं रस्त्यावरील तृतीयपंथी आणि भिकारी यांना हद्दपार करण्याचा निर्णय घेतला। आशा निर्माण झाली की आता ते या भाईंना देखील हद्दपार करतील। मात्र ते आयुक्त झाल्यापासून गुंड अधिकच चेकाळलेले आहेत। हा योगायोग आहे का आणखी काही हे कळायला मार्ग नाही। एकीकडे हे सुरू असताना दुसरीकडे नेते मंडळींचं गजा मारण्यासारख्या गुंडासोबतचे फोटो व्हायरल झालेले आहेत। यात पक्षीय भेदाभेद कुठेच नव्हता। विरोधक, सत्ताधारी दोन्हीकडची मंडळी गजा मारण्यासोबत झळकू लागली। पार्थ पवार, चंद्रकांत पाटील, निलेश लंके यांचे फोटो बरेच गाजले। त्यांना प्रश्न विचारले असता थातूरमातूर उत्तर देऊन सगळे मोकळे झाले। चित्र असं निर्माण झालं आहे की कायदा मोडणारे, कायदा बनवणाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून सुसाट पुढे निघालेत। सामान्य पुणेकर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांचा सोटा असल्यानं टरकून जागीच थिजलेले आहेत। जाता जाता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, पुण्यातील या भयंकर परिस्थितीसाठी जबाबदार नेमकं कोणाला धरायचं? कायदा बनवणाऱ्यांना, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांना, का दहशत माजवणाऱ्या गुंडांना? आपल्या प्रतिक्रिया या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत, त्यामुळे आम्हाला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी शेअर करा आणि आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।